भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण केंद्रामध्ये आज आमची जनवादी महिला संघटनेच्या वतीनं आम्ही हे निदर्शनं केलेलं आहे। तर आता मागणी आमची ही आहे की लोकसभा विधानसभामध्ये 33% आरक्षण महिलांना मिळायला पाहिजे, ह्या मागणीसाठी आहे। गेल्या 1995 पासून या लोकसभा विधानसभामध्ये तातडीने बिल मंजूर करण्यासाठी आमचे जे खासदार होते वृंदा कराड, सुभाष नियली हे जोरानं असं भांडून करून ह्या मांडण्यात प्रयत्न केलं होतं। म्हणजे 20 वर्ष लागलं या मंजुरी करण्यासंदर्भातलं, म्हणजे 12 वर्ष सीताला वनवासाला गेल्यासारखं। म्हणजे आम्ही 20 वर्ष या बिलाचा इंतजार करत होतो, तर आता 2023 मध्ये तो मंजूर झालेला आहे। मंजूर होत असताना काही मुद्दे सुद्धा तिने ऍड केलेले आहे। जनगणना 2011 मध्ये जनगणना झालेली आहे, त्यामध्ये आता तेव्हा का केले नाही तुम्ही जनगणना? आता लोकसभा विधानसभामध्ये महिला 33% आलं तर ह्या महिला प्रश्न मांडू शकतील। आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला 50% महिला नगरसेवक आहेत, ते स्वतः मुद्दा मांडू शकतात त्याला। म्हणजे या भाजप सरकारनं महिलाला पुढे येऊ द्यायचं नाही, महिलाला राजकारणात आणायचं नाही आहे। म्हणजे तिने जे सोयीची जगा ज्यांना कसं सोयी असतं त्या पद्धतीनं तिने जगाचा खो घातलेला आहे। त्यासाठी तर जनगणना करा तुम्ही, नाही असं नाही, जनगणनाच्या माध्यमातून आम्हाला आरक्षण द्या। म्हणजे तुम्ही का केले नाही? 29 का वाट बघताय तुम्ही? म्हणजे परत तुम्ही सत्तेमध्ये यायचं, तुमची जगा तुम्हाला रिकामी करून घ्यायचं नाही आहे। महिला सुद्धा आता अनपढ अशिक्षित राहिलेलं नाही आहे, महिलाला पण सुद्धा राजकारण समजतंय। तुम्ही महिलाच्या हातात एकदा सत्ता बघा, इंदिरा गांधी होती पंतप्रधान, तिने सुद्धा चालवलेलं आहे। असे मोठे आपले नेते होते, तिने सुद्धा राजकारण चालवलेलं आहे। यामध्ये ताबडतोबीनं कुणाचा तोंड न बघता, कुणाला ते कुणाच्या पायाखाली न जाता तर ह्या महिला विधेयक ताबडतोब मंजूर करा, अशी मागणीसाठी आम्ही आज जनवादी महिला संघटनेच्या वतीनं इथं आम्ही निदर्शनं केलेलं आहे। इथं नाही ऐकल्या तर आम्ही दिल्ली सुद्धा गाठणार आहे। आम्हाला महिला आरक्षण मिळायला पाहिजे, ह्या मागणीसाठी आज आमचं निदर्शनं केलेलं आहे। ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।